तुम्ही शेअर मार्केटमध्ये गेल्या 1 ते 2 वर्षांपासून ट्रेडिंग करताय, पण अजूनही प्रॉफिटेबल झालेले नाहीयेत का? दरवेळी नवीन स्ट्रॅटेजी शोधता, सुरुवातीला प्रॉफिट होतो, पण काही दिवसांमध्ये मोठे लॉसेस होतात आणि शेवटी तुम्ही ती स्ट्रॅटेजी बदलून परत नवीन स्ट्रॅटेजी शोधायला लागता. जर तुमच्या सोबत सुद्धा असंच घडत असेल, तर मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटच्या एका अत्यंत धोकादायक चक्रामध्ये अडकलेले आहात. याला म्हणतात द फॉरेक्स सायकल किंवा द सायकल ऑफ डूम म्हणजे एक भ्रमाचं दुष्टचक्र. नेकेड फॉरेक्स या जगप्रसिद्ध पुस्तकातून शिकलेली ही एक संकल्पना आहे, जी तुमचे डोळे उघडेल. आज आपण पाहणार आहोत की 90% ट्रेडर्स एकाच चुकीच्या लूपमध्ये वर्षानुवर्षे कसे अडकून पडतात आणि यातून बाहेर कसं पडायचं हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक ट्रेडर्सना वाटतं की ते लॉस करतायत कारण की त्यांची स्ट्रॅटेजी चुकीची आहे. पण खरं सांगू, खरी समस्या स्ट्रॅटेजीमध्ये नसतेच कधी. ती असते ट्रेडरच्या माइंडसेटमध्ये, त्याच्या इमोशनमध्ये आणि कन्सिस्टन्सी किंवा सातत्य नसणे हे त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण असतं. हे चक्र कसं काम करतं ते आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. मराठीमध्ये असे व्हिडिओज फारच क्वचित आहेत. तर याचे एकूण 4 टप्पे असतात. तर पहिला टप्पा जो आहे द सर्च फेज म्हणजे शोधाशोध करण्याचा टप्पा. हा असा एक टप्पा आहे की जिथे प्रत्येक नवीन ट्रेडर आपला जास्तीत जास्त वेळ वाया घालवतो. इथे ट्रेडर फक्त आणि फक्त एकच गोष्ट करत असतो, तो म्हणजे परफेक्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा शोध. त्यासाठी तो नवनवीन व्हिडिओ पाहतो. YouTubeवर व्हिडिओ असतात, Instaवर रील्स असतात, पुस्तकं वाचतो, टेलिग्राम, WhatsAppचे ग्रुप जॉइन करतो. काही पेड कोर्सेस असतात, ते पेड कोर्सेस घेतो. त्याला असं वाटतं पेड कोर्स आहे म्हणजे स्ट्रॅटेजी एकदम भारी असणार आणि चार्टवर एकावर एक वेगवेगळे इंडिकेटर्स लावून बघतो. रोज एक नवीन सेटअप दिसला की मनात त्याचा एकच उत्साह निर्माण होतो. बस आता ही स्ट्रॅटेजी मला करोडपती बनवणार. पण चूक काय होते माहिती आहे का? तर समजा एखाद्या स्ट्रॅटेजीने सुरुवातीला 2-3 लॉसेस दिले, की हे लोकं लगेच ती स्ट्रॅटेजी सोडून देतात आणि दुसऱ्या एका स्ट्रॅटेजीकडे पळायला लागतात. त्या सिस्टमला खोलवर समजून घेण्याच्या ऐवजी ते फक्त एक स्ट्रॅटेजीवरून दुसऱ्या स्ट्रॅटेजीवर शिफ्ट होत राहतात. त्यांना वाटतं की यशाची चाबी जी आहे, ती फक्त स्ट्रॅटेजीमध्ये आहे आणि या नादामध्ये संयम, पेशन्स, शिस्त, डिसिप्लिन आणि प्रॅक्टिस या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे द ॲक्शन फेज. प्रत्यक्षात ट्रेडिंगचा जो टप्पा असतो तो. जेव्हा ट्रेडरला एखादी नवीन स्ट्रॅटेजी सापडते, तेव्हा तो या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो. आता त्याला कॉन्फिडन्स एकदम 7व्या आसमानावर असतो. कारण काय? तर तो सेटअप दिसायला एकदम भारी असतो. एक्साइटिंग वाटत असतो. कधी-कधी तर असं होतं की सुरुवातीलाच त्या स्ट्रॅटेजीने लागोपाठ प्रॉफिट सुद्धा मिळवून दिलं जातं. त्याच्यानंतर ट्रेडरचा विश्वास एकदम पक्का होतो. वाह! मला एकदम परफेक्ट स्ट्रॅटेजी सापडली आहे, परफेक्ट सिस्टम मला सापडलेली आहे. पण खरी गडबड इथंच होते. बहुतांश लोक त्या स्ट्रॅटेजीची कोणतीही प्रॉपर बॅक टेस्टिंग किंवा टेस्टिंग करत नाही. बॅक टेस्टिंग किंवा फॉरवर्ड टेस्टिंग असते, तर ती करत नाही. मोठ्या अपेक्षेने आणि अतिउत्साहाच्या भरामध्ये ते लगेच मोठी रिस्क घ्यायला सुरुवात करतात. 2-3 ट्रेड्स प्रॉफिटेबल झाले, की वाटतं की मार्केट आपल्या खिशात आहे. म्हणून ते जास्त पैसे ट्रेडिंगमध्ये लावतात. पण मित्रांनो, मार्केटचा एक नियम आहे. लॉसेस आणि ड्रॉडाउन्स म्हणजे सलग होणारे लॉसेस हे मार्केटमध्ये येणारच. ते अगदी नॉर्मल आहे. पण आपला ट्रेडर यासाठी मानसिकदृष्ट्या अजिबात तयार नसतो. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे द ब्लेम फेज म्हणजे स्ट्रॅटेजीला दोष देण्याचा टप्पा. आणि मग येतो हा तिसरा टप्पा, सर्वात डेंजरस टप्पा. जेव्हा मार्केटमध्ये सलग लॉसेस व्हायला लागतात, तेव्हा ट्रेडरचा संयम सुटतो. जो सेटअप काही दिवसांपूर्वी अगदी परफेक्ट वाटत होता, तोच आता एकदम निरुपयोगी वाटू लागतो. मनातली चिडचिड आणि फ्रस्ट्रेशन वाढतं आणि इमोशन्स पूर्णपणे त्याच्या माइंडवर ताबा घेतात. कारण काय होतं, की मार्केटच्या वेगवेगळ्या फेजेस असतात. अप ट्रेंड असतो, डाउन ट्रेंड असतो, साइडवेज मार्केट असतं. कधी-कधी अप ट्रेंडमध्ये एखादी स्ट्रॅटेजी चांगली चालते, परंतु डाउन ट्रेंड सुरू झाला, की त्याच्यामध्ये लॉसेस व्हायला लागतात. लॉस हा ट्रेडिंगचा एक भाग आहे. हे स्वीकारण्याच्या ऐवजी ट्रेडर विचार करतो, की ही सिस्टमच बकवास आहे. काही जण मार्केटला दोष देतात. मार्केट त्रासच आहे. मार्केटमध्ये मोठे लोकं आपल्याला पैसे कमवू नाही देणार. काही जण आपल्या नशिबाला शिव्या घालतात. मी तर एकदमच अनलकी आहे.
मी कशात पण हात घातला तर लॉसच होतात. तर काही जण आपला उरला सुरला कॉन्फिडन्स जो आहे तो पण गमावून बसतात. हे का होतं माहिती आहे का? कारण की ट्रेडरला क्विक सक्सेस म्हणजे झटपट पैसा पाहिजे असतो. झटपट त्यांना एका रात्रीत श्रीमंत व्हायचं असतं आणि मनातली हीच अधीरता जी आहे ती घात करत असते. या टप्प्यामध्ये ट्रेडर जो आहे तो स्वतःच्या चुका सुधारण्यावर लक्ष देणं पूर्णपणे बंद करतो. त्याला वाटतं या समस्येवर एकच उपाय आहे, परत एक नवीन स्ट्रॅटेजी शोधणं. चौथा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रिपीटिंग द सायकल, चक्राची पुनरावृत्ती. एकदा का जुन्या स्ट्रॅटेजीवरचा विश्वास उडाला की ट्रेडर परत पहिल्या टप्प्याकडे वळतो, म्हणजेच नवीन सिस्टीमचा शोध घेतो, पुन्हा नवीन सेटअप शोधायला लागतो, अतिउत्साहामध्ये ट्रेडिंग सुरू करायची, लॉसेस झाले की सिस्टीमला दोष द्यायचा आणि परत पुढची स्ट्रॅटेजी शोधायची. मित्रांनो, हे ते दुष्टचक्र आहे, व्हीसीएस सायकल आहे. लाखो ट्रेडर्स यामध्ये वर्षानुवर्ष अडकलेले असतात आणि त्यांना स्वतःलाही जाणवत नाही की ते गोल गोल फिरतायत. ते स्ट्रॅटेजी बदलतात पण स्वतःची शिस्त, संयम, रिस्क मॅनेजमेंट आणि इमोशनल कंट्रोल याच्यावर ते कधीच काम करत नाहीत. प्रॉफिटेबल ट्रेडिंग म्हणजे दर महिन्याला नवीन स्ट्रॅटेजी शोधणं नाहीये, तर एकाच सिस्टीमला पकडून ठेवणं, ती नीट समजून घेणं आणि लॉसेसच्या काळामध्ये सुद्धा तिची साथ न सोडणं. तर आता सोल्युशन काय आहे या सगळ्या प्रॉब्लेम्सवर? या सायकलमधून आपण स्वतःला कसं वाचवायचं? तर त्याच्यात सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी बदलणं बंद करा. प्रत्येक लॉस नंतर स्ट्रॅटेजी बदलण्याची सवय आजच बंद करा. जगात अशी कोणतीच स्ट्रॅटेजी नाहीये जी 100% सक्सेसफुल होते. लॉसेस होणारच. हे आधी डोक्यात फिट करा. एकाच सिस्टीमवर टिकून राहा आणि तिलाच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. उत्साहापेक्षा शिस्त महत्वाची आहे. ट्रेडिंगमध्ये एक्साइटमेंट नको आहे, तर संयम आणि शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. बरेच ट्रेडर 2-3 लॉसेस झाले की लगेच पॅनिक होऊन रँडम ट्रेड्स घेतात किंवा सिस्टीम बदलतात. सिस्टीमला स्वतःला सिद्ध करायला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट ठेवा. गरजेपेक्षा जास्त रिस्क घेतली तर मनात भीती निर्माण होते आणि भीतीपोटी इमोशनल ट्रेडिंग होतं. आपली रिस्क नेहमी लहान ठेवायची, जेणेकरून लॉसेस झाले तरी तुमचं मन जे ते शांत राहील आणि तुम्ही स्पष्ट विचार करू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग केलं, जास्त रिस्क घेतली की तुमचा विचार जो आहे तो करायची क्षमता जी आहे ती आपोआपच कमी होऊन जाते. थोडक्यात सांगायचं तर ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य हे स्ट्रॅटेजीमुळे येत नाही, तर ते तुमच्या स्वतःमुळे येतं. तुमचा शांत माइंडसेट, संयम आणि डिसिप्लिन तुम्हाला दीर्घकाळात एक यशस्वी ट्रेडर जे ते बनवू शकतो. झटकन तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सुरुवातीला वाटेलही कदाचित तुम्ही 1 महिन्याभर ट्रेडिंग करायला यशस्वी आहे असं वाटेल, परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये जे सगळं प्रॉफिट असतं ते सगळं निघून जातं. तर मित्रांनो, तुम्ही सध्या या चक्राच्या कोणत्या फेजमध्ये आहात? कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या शेअर मार्केट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच परत येऊ अशाच एका नवीन ट्रेडिंग लेसन, सायकोलॉजी इनसाईट आणि नवीन लर्निंग एक्सपिरियन्ससह. तोपर्यंत शिकत राहा, डिसिप्लिन पाळा, कनेक्टेड राहा. धन्यवाद.